नमस्कार मंडळी, बावधन खिलार प्रेमी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज सध्या आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जे पहिल्यांदाच आपल्याला असं योगायोग आलाय। एक जर्सी गाय, तर ती गाभण आहे आणि तिला 2-4 दिवस झालं काय रवत करत नाही, खात नाही आणि मालकाला असं वाटलं की ती यायला आली। 9 महिने पूर्ण झाले त्या गायीला, तर याला झाली असताना डॉक्टरांची ट्रीटमेंट किंवा डॉक्टरला दाखवलं त्यांना। डॉक्टर म्हणले तिच्या पोटामध्ये काहीतरी आहे। आता सध्या आपण खंडाळ्याच्या पुढे आलोय। आपल्या वाई तालुक्यामध्ये म्हणजे गुरांच्या पैकी ते एक्सरे किंवा सिटी स्कॅन किंवा त्याचं काय असेल ते इथं नाही। तर आता आपण इकडं आलोय, फार शिरवळच्या इकडं आलोय। तर आपण तुम्हाला दाखवणार आहे कुठे येतो दवाखाना काय। आपल्याला ही पहिलीच वेळ आहे दवाखान्यात जाण्याची। तर इथं कुठंतरी ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं पलीकडे जायचं आणि दवाखाना आहे सांगितले। बघू आता आपण चाललोय सध्या ब्रिज येतोया। मी ह्याच्या आधी मी कधी इकडं आलो होतो, पण पहिलीच वेळ गाय घेऊन यायची। बघूया आता काय कुठला दवाखाना आहे, कसं आहे। तर तिथे गेल्यावर तुम्हाला मी सर्व दाखवतो। अशा पद्धतीने आपण हा चाललोय, इथं कुठंतरी आहे, बघूया। इथं काय अजून तर काय मला कळा ना, थोडंफार पुढे गेलं गेट आहे, मोठं हॉटेल आहे, इकडेच सांगितले आम्हाला। बघू आता। क्रांती सिंह नाना पाटील वैद्यकीय महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी आहोत आपण। आता बघू, विचारू नक्की काय आहे, तर कसं काय। गाय आणली, गाय जाऊ द्या का। त्यांच्याशी माहिती घेऊ का इकडं। सचिन पिसाळ, तर आमचे नाव लिहून घेत आहे। मोठं रुग्णालय आहे बावधन। गय गय आता त्यांना नाव वगैरे घेऊन घेतलं लिहून आपलं। त्या कोपऱ्यात त्यांना सांगितले आपल्याला जाईल। आता कुठं काय प्रोसिजर आहे ती बघू, कशा पद्धतीनं काय आहे बघूया। गाय उतरवायची कुठं काय, काय इथं पुढं आहे गायला तर अशा पद्धतीनं दवाखान्याची सुविधा अतिशय छान पद्धतीनं आहे। गाय उतरवायची कुठे इथं, गाय किधर उतरणे काय, या अशा पद्धतीनं इथं सुविधा चांगल्या चांगल्या आहे। इथं कुत्र्याचं काहीतरी ऑपरेशन चाललेलं आहे, तर आपण जरा येऊ फेरफटका मारून। गाय उतरवायची कुठं खाली, स्कॅन ला हो। गाय उतरणे काय, गायला येऊ हो। गाय तिथं आहे का जागा आहे का, नका ही सर्व भयच दिसते तिथं कामाला। आमच्यातलं काय मराठी माणूस दिसता ना कडे, पोहरी सर्वेला काय मराठी बोला म्हटलं का। आमची काय नुसती काय गरवारी करत बसली का काय। देखताय
बाहेरनं आलाय बघा, हिंदीत बोलतोय, तू MP चा आहे. ते कुत्र बघ असं भारीतलं भारी. आणि आमची असे बाबा धरल बाबा बांधून ठेवू, नाही तर आमच्या डोंगराला इंजेक्शन घ्यावी लागतील. काय आले भाजले काय लंपी होय. बरं पण ते पाहिलेच असतात 3 महिने झाले ते पळावय का ही गाय उतरावली. आमचे मित्र भैया साहेब हे पण आलेले आहेत. ही गाय आहे आपण जी गाडीमध्ये आणली ती. अरे का ती पहिलं केस पेपर ही ती काढा जाऊन काय झालंय ती सांगा. पद्धतीनं सकाळच्या गाय येतात आणि इथं सोनोग्राफी ऑपरेशन असेल शिजर असेल तरी गुरांचं केलं जातं. तर आता सातारा जिल्ह्यात येतं हे शिरवळमध्ये आहे दवाखाना. अतिशय मोठा तिकडे पलीकडच्या साईडला यार ही ती एकच आहे. चला आत तुम्ही बर तिकडे चला. अशा पद्धतीने स्कॅन करायचं आहे. बैलाला लंपी झालेलं काय करायला एक्सरे काढ. आमची बी आणली होय. कवा आलाय तुम्ही वासरा लंपी झालेली. कशा पद्धतीने वैद्यकीय टेस्ट चाललेले आहेत. डॉक्टर चेक करत आहेत. केस पेपर काढायचं चाललेले कशा पद्धतीने हे दाखवणार आहे तुम्हाला. तर ह्या बैलाला लंपी झालेला आहे. हा त्वचा रोग आहे. आता त्याचं प्रमाण लय होतं. त्या मालकांना विचारल्यानंतर जरा प्रमाण कमी आहे. पळावा आहे कोण अशा पद्धतीने कागदपत्र नोंद करून केस पेपर हा सरकारी दवाखान्यामधील अशा पद्धतीने ट्रीटमेंट झालेली गायली पद्धतीनं दररोज गाड्या आम्ही अशा पद्धती सर्वे केलाय. त्यांना विचारलं बाबा किती साधारण काय दररोज 10-15 ते 20 बी कधी होत्यात. त्यामुळं माणसांना रक्ती देताना काळजी घेतली पाहिजे की बाबा आता खपरी पेंट देतो किंवा सुग्रास देतो त्याच्यातनं बी येऊ शकतं. लोकांपत्रा कंपनीत येत असतं ती किंवा वैरण काढी टाकताना काळजी घेणं आपलं काम आहे. अशा पद्धतीनं गाय येत राहतात. घेतली आपली चेक कराय. हे डॉक्टर आहेत. काय चाललंय काय नाही ते सांगतील आपल्याला. सर्वे हिंदी बोलायला लागते इथं. आमच्यातल्या पोरगा तर एक बी दिसत नाही.